संजय राऊतजी, मी जेव्हा जेव्हा लढते माझ्याकडे असंख्य माहिती येते आणि ती कुठल्याही कार्यालयाकडनं येत नाही, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं येत नाही. मी रॉची एजंट नाही. मी एक वेडी स्त्री आहे की जिला वाटतं देश कुठेतरी बदलावा, घडावा. आणि मला प्रश्न पडतात की अशोक खरातांकडे ही सगळी राजकारणी मंडळी का गेली होती. हे सगळे जे फोटो आले, व्हिडिओ आले, त्यात एकनाथ शिंदे दिसले, दीपक केसरकर दिसले, चंद्रकांत पाटील दिसले, जयंत पाटील दिसले, हे सगळेच जण त्यांच्याकडे गेले होते आणि का गेले हा प्रश्न आहे. आता मला जो CDR मिळाला ज्याच्यात मी AI टूल वापरून त्याच्यात जे फोटो होते त्यांची नावं शोधली, त्या शोधल्यानंतर मला एकनाथ शिंदेचे 17 कॉल मिळाले. त्यात मी काय करू, बाहेर नको आणू का, तर तुम्हाला वाटेल की मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मला मिळाली म्हणून. मला असं वाटतं ना, हे फालतू प्रश्न विचारणं आता तुम्ही बंद करा. प्रश्न हे विचारा की शिंदेनी 17 कॉल कशासाठी केले, 21 मिनिटं ते काय बोलले, हे प्रश्न नाही पडत तुम्हाला. कारण हे सरकार शिंदे चालवतात, अंजली दमानिया नाही. त्यामुळे प्रश्न मी शिंदेना नक्कीच विचारणार आणि त्यात तुम्हाला त्रास व्हायचं काही एक कारण नाही. सुषमा अंधारे म्हणतात की मला भाजपतीची त्याच्यात नावं नाही. त्याच्यात चंद्रकांत पाटलांचं नाव आहे की त्यांनी 8 कॉल केले, सुनील तटकरेंचं नाव आहे की त्यांनी 8 कॉल केले, आशिष शेलारांचं नाव आहे की त्यांनी 1 कॉल केला. आणि तुम्ही वेगळी जी अंधारेंना वाटत असेल ना, त्यांनी ती अख्खी यादी मला नंबरशी द्यावी, त्याची सगळी चौकशी करून मी त्यांच्याकडे पाठवते. आणि हो, तुम्हा दोघांना मुद्दाम सांगते की काल संध्याकाळी मी शोधता शोधता मला मिलिंद नार्वेकरांचे सुद्धा 8 कॉल मिळाले, जे मी ताबडतोब त्या मीडियाच्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील टाकलेत. हवं असेल ना तर तिथनं तुम्ही एकदा कुठल्याही पत्रकाराला विचारून त्याची एक कॉपी घ्या. आता काहीतरी बोलणं आता बंद करा आणि विषयावर या की उपमुख्यमंत्र्यांनी खरातासारख्या माणसाला का फोन केले होते. प्रिय दमानिया, तुम्ही जितक्या विनम्रतेने बोलला तितक्याच प्रेमाने तुम्हाला काही प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले. दमानिया, ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही, किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली. किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती, हेही कळतं. दमानिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. दमानिया, तुम्ही नार्वेकरांचं नाव नक्की घ्या, पण त्यासोबतच अमित शहांचा फोटो जो खरात सोबत आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणं आहे. फडणवीसांनी 2012चा बंदूक परवाना 2024ला नूतनीकरण झालेलं आहे, यावर तुम्ही कधी प्रकाशझोत टाकणार आहात. 31 मार्च 2018ला जयकुमार रावल याने या तीर्थक्षेत्राला क प्रवर्गाचा दर्जा बहाल केला, यावर तुम्ही का बोलत नाहीत. दमानिया, तुमची माहिती जर इतकी वेगवान असेल, SIT पेक्षा वेगवान, तर तेजस्वी सातपुते काही कामच करत नाहीत असा याचा अर्थ होतो. मग सातपुतेंना काढून तुम्हालाच SIT प्रमुख करावं का. दमानिया, तुमचा लढा प्रचंड सिलेक्टिव्ह असतो, एव्हाना लोकांना कळलेला आहे. कारण कोरेगाव पार्कमध्ये जमीन आसमान एक करणाऱ्या तुम्ही जैन बोर्डिंग प्रकरणात मात्र अगदी गप्प बसता. याचा अर्थ लोकांनी काय काढायचा. कमॉन दमानिया, तुम्ही सरकारच्या निकटवर्तीय आहात, तुम्ही रॉचे एजंट नाही, पण कुणासाठी काम करता हे आता काही लपून राहिलेलं नाही.